नमस्कार मंडळींनो, सर्वांचं स्वागत आहे। झाडे लावा झाडे जगवा म्हणजे भविष्यातील पिढ्यांच्या अस्तित्वासाठी पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी झाडांची खूप गरज आहे। त्यामुळे झाडे लावा आणि झाडे जगवा। आजकाल प्रदूषणाची वाढ होत आहे आणि प्रदूषणामुळे माणसाच्या प्रकृतीवर अत्यंत धोक्याची बाब येत आहे। म्हणून प्रदूषण रोखा, झाडे लावा झाडे जगवा। कारण झाडांमुळे आपल्याला खूप काही गोष्टी भेटून जातात। त्यामुळे झाडांना तोडू नका। हवामान बदलाशी लढा देते, जंगल तोड रोखते, वन्यजीवांना आधार देते, शाश्वत भविष्य सुनिश्चित करते। एवढे काम झाडे करतात। म्हणून झाडांना जपा, झाडे लावा झाडे जगवा। आपण आहोत सध्याला जिल्हा उद्योग केंद्र लातूर येथे झाडांची जोपासना खूप चांगली केलेली आहेत आणि खूप झाडे लावलेले आहेत। त्याची पाहणी आपण करणार आहोत। तत्पूर्वी सबस्क्राइब करा अमित उदगीरकर या चॅनलला। बघत रहा असेच नवनवीन व्हिडिओ। धन्यवाद। आमचं ग्रीन लातूर फाउंडेशन द्वारा हा लावलेला कलांची या वृक्षारोपणाचा हा पॅच, कलांची हे फुलझाडे आहेत। याची फुलं लवकरच लागतील। हा पांढरा चाफा, ही लाल कनेरी आमचं ग्रीन लातूर फाउंडेशन द्वारा लावलेली ही लाल कनेरी आहे। हा लाल कनेरीचा पॅच आहे आणि ही कलकत्त्यावरून आणलेली विविध रंगाची फुलझाडे आमचं ग्रीन लातूर फाउंडेशन टीम द्वारा लावण्यात आलेली आहेत। आमचं ग्रीन लातूर फाउंडेशन द्वारा ही बनवण्यात आलेली सुंदर कलाकृती हे लातूरच्या काही अजाणते नागरिकांनी हे वृक्ष टाकून देण्यात आलेलं होतं, पण ह्या वृक्षांचा वापर आम्ही इथं उत्तमरित्या केलेला आहे। टाकाऊपासून टिकाऊ असं आम्ही सुंदर बाग तयार केलेली आहे। आणि इकडं आमची टाकाऊपासून टिकाऊ घरामधलं जे जुनं सामान आहे त्या सामानामधलं आम्ही ही आमच्या टीमने ही सुंदर कलाकृती बनवलेली आहे। हे झाड, त्या झाडांसाठी नवीन हे घर आणि घरासाठी पायऱ्या। आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनची ही दुसरी एक सुंदर कलाकृती पहा। आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनचं महिला मंडळ यांनी ही सुंदर कलाकृती बनवलेली आहे। पूर्ण निसर्गाचं सानिध्य, पक्ष्यांचा आवाज, निसर्गरम्य वातावरण अशा पद्धतीचं हे ग्रीन लातूर वृक्ष टीम द्वारा हे कमळ तर मागील 7 ते 8 दिवसापूर्वी ग्रीन लातूर वृक्ष टीम द्वारा कमळाची लागवड करण्यात आली होती। आदरणीय किरण जाधव सर, पवन लड्डाजी यांच्या मार्गदर्शनाखाली किरण चिंते मॅडम, बबिता मॅडम, मीनाक्षी मॅडम व मी स्वतः आणि इतर टीम यांचं सहकार्य घेऊन आम्ही कमळाची वृक्ष लागवड केलेली होती। वृक्षगुरू डॉक्टर पवनजी लड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय मीनाक्षी मॅडम यांनी ही सुंदर कलाकृती बनवलेली आहे। पक्ष्यांच्या चारासाठी तसेच पक्ष्यांचा किलबिलाट व्हावा यासाठी हे बनवण्यात आलेलं आहे। ग्रीन लातूर वृक्ष टीम आपले खूप खूप आभार। आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन द्वारा फुलवण्यात आलेलं हे कदाचित मराठवाड्यातील एकमेव असं कॅक्टस गार्डन। विविध प्रकारचे कॅक्टस इथे पहा। आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन द्वारा इथे विविध रंगाच्या 30,000 फुलझाडांची टीम द्वारा
वृक्ष लागवड व फुलझाडांची लागवड करण्यात आलेली आहे। हे बघा सुंदर गार्डन। जिल्हा उद्योग केंद्र लातूर येथे आदरणीय प्रवीणजी खडके महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली व वृक्षगुरू डॉक्टर पवनजी लड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली व आमची टीम यांनी ही फुलझाडांची फळबागांची बाग तयार केलेली आहे। पक्ष्यांच्या चाऱ्यासाठी लातूर वृक्ष फाउंडेशन द्वारा तयार करण्यात आला सेल्फी पॉइंट आणि हा एक सेल्फी पॉइंट ग्रीन लातूर वृक्षचा महिला मंडळ यांनी हे सुंदररित्या बनवण्यात आलेलं आहे। God.